नमस्कार. सध्या आपण नायगाव येथे आहे. आज सावित्रीमाईंचा जन्मदिन आहे आणि या जन्मदिनानिमित्त नायगाव येथे सावित्रीमाईंच्या जन्मस्थळी लाखो अनुयायी जमले आहेत. इकडे बघितलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील सर्व नेते येणार आहेत. कारण आज सावित्रीमाईंच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे धनगरी गजनृत्य सादर करताना आपण पाहतोय. तर याला माळी समाजाचं गजी ढोल म्हणतात. तुमचं गाव कुठलं? गाव कुठलं? श्रीगोंदा. शेडगाव. श्रीगोंदा शेडगाव येथील नागरिक आहेत. शेडगाव आहे. कसलं नृत्य आहे? माळी समाजाचं. त्याला काय म्हणतात? ती काठी काय? काय बर पहिलवान जोर काढतात ते दाखवत आहे काय? काठीवरती जर बघितलं तर ते पहिलवान जोर काढतात असं ते त्यांना ते दाखवायचं आहे त्या माध्यमातून.
तर आपण पाहिलं उत्कृष्ट कला सादर केली. हे माळी समाजाचं गजनृत्य आहे आणि हे आहेत शेगावचे श्रीगोंदा तालुक्यातले. काय सांगाल या परंपरा तुमची? 3 वर्षाची परंपरा आहे आमची. 3 वर्षापासून हा 3 वर्षापासून हे हो. सादर करतात. 3 पिढीची. 3 पिढीची. हो 3 वर्ष 3 पिढी. तुम्ही श्रीगोंदा तालुक्यातलं शेडगाव, शेडगाव, मुक्काम पोस्ट शेडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर. आता ह्या आमच्या भागात याला धनगरी गजी डोल म्हणतात. हा. तुमच्या भागात काय म्हणतात? आमच्या तीच आहे. होय, पण हे माळी समाजाचं आहे. आम्ही माळीच आहे. अच्छा, एवढा मोठा ढोल असतो तुमच्यामध्ये? हा. तुम्ही घेता 15 किलोचं वजन आहे. 15 किलोचा ढोल आहे आणि एका तालावर सगळे नसतात. सगळे एका तालावर. आमचे 45 गडी सगळे खेळायला. तुमच्या भागात प्रत्येक गावात वाजवतात? प्रत्येक नाही, आमच्या शेडगाव मध्ये. आम्ही हिंगोली, परभणी, नांदेड, होय. आता गाणगापूरला गेलतो. हे तुम्ही गज मंडळ तुमचं एकच आहे काय? हा, एकच आहे. आता सांगलीला जायचं निरंकारी मंडळात खेळायला. बर. पुण्याला होतो गेल्या वर्षी, सांगली पुण्याला खेळायला निरंकारी मंडळात. आता 3 पिढ्याची परंपरा कोण टिकवणार? 3 पिढ्याची परंपरा पुढे टिकणार आता का? हाय तवर चाललंय. आता मग पुढची पिढी पुढची पिढी बी चालली पाहिजे ना. डीजे लागतोय. आता ही कसं आहे, दसऱ्यापुरतं आमचं चाललंय हे. अच्छा. आणि असलं पुढे चाललं तर मग आम्ही जातो. मग आम्ही पदर खर्चून जातो. उत्सवात आम्हाला लय 9-10 दिवस काम असतं. 10 दिवस आम्ही- पारंपरिक खेळ आहे, जुना. जुना पारंपरिक खेळ. आता हा खेळ कमी कमी होत चाललेला आहे. हा, आता पुढची पिढी आता नवीन पिढी जी आहे 250 रुपयाला पितळ होतं त्या काळात आणलेले आमच्या आजोबा पंजोबांनी. ही जुना ढोल आहे. जुना ढोल. 250 रुपये घेतले होते त्यावेळेस. हा, त्या टायमाला 250 रुपयाला पितळ. 20,000 रुपये गेले. आता होय. 20,000 रुपये लागतात. 20,000. ओके, भारी वाटलं. तुमचा व्हिडिओ टाकतो आता युट्यूबला, सोशल मीडियावरती टाकतो. हो टाकून द्या. नाव टाकून द्या. तुमचं सांगा, तुमच्या गळजी मंडळाचं नाव सांगा, गावाचं नाव सांगा. जय भवानी. थांबाय. हा, जय भवानी. हा, तुम्ही थांबाला का? हा, बोला. जय भवानी लेझिम व गज मंडळ शेडगाव, हा. तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.